तर अनेक तासांपासून या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली होती मुंबई पुणे या महामार्गावरती। ती वाहतूक कोंडी आता हळूहळू सुटू लागलेली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरची वाहतूक सकाळपासून विस्कळीत होती। आता हळूहळू ही वाहतूक सुरळीत होऊ लागलेली आहे, पूर्वपदावरती येऊ लागलेली आहे। आता ही दृश्य जे तुम्ही पाहताय ही मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची आहे। सकाळपासून ही गती जी आहे ती अतिशय कासव गतीनं होती आणि आता या वाहतुकीनं वेग धरलेला आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या संख्येनं आता वाहनं जी आहेत ती पुण्याच्या दिशेनं येताना दिसत आहेत। तीच परिस्थिती मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची होती, मात्र आता ती सुद्धा हळूहळू पूर्वपदावरती येऊ लागलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ही सगळी वाहतूक विस्कळीत होती आणि अशातच आज महाराष्ट्र दिन होता आणि आजचा मुहूर्त जो आहे तो पुणे मुंबई मिसिंग लिंकचा लोकार्पणाचा होता। हा मिसिंग लिंक जो आहे तो या सगळ्या प्रवाशांच्या सेवेत आजपासून दाखल झालेला आहे। तत्पूर्वी मात्र ही सगळे प्रवासी जे आहेत ते पुरते वैतागलेले होते, पुरते त्रस्त झालेले आहेत। आता मिसिंग लिंक खुला झालेला आहे। आता या मिसिंग लिंकमधून जो प्रवास आहे तो सुरळीत होईल आणि भविष्यामध्ये ही जी वाहतूक कोंडीची वेळ या प्रवाशांवर येणार नाही अशी अपेक्षा बाळगूयात। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाझिम मुल्ला, एबीपी माझा एक्सप्रेसवे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।